हॅलो आणि नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण रूल 3 बघणार आहोत. सिंग्युलर नाउनचे प्लुरल नाउन कशा प्रकारे होतात आणि नियम 3 काय सांगतो ते. नियम 3 काय सांगतो? रूल 3 काय म्हणतो आपल्याला? सिंग्युलर नाउन असेल आणि सिंग्युलर नाउनच्या शेवटी वाय होत असेल, वायच्या आधी जर कन्सोनंट असेल तर वाय काढायचं आणि आय एस लावायचं. एक्झाम्पल्स: बेबी, BABY, वायच्या आधी बी आहे म्हणून आपण काय करणार? BB, वाय काढायचं आणि आय एस लावणार. नेक्स्ट आपल्याकडे आहे कंट्री, कंट्रीज, फॅमिली, फॅमिलीज. यस. नेक्स्ट लेडी, आपल्याकडे शब्द काय? लेडी, LADY, आणि याचं प्लुरल काय करणार आपण? तर करणार वाय काढायचं आणि आय एस लावायचं. शब्द तयार झाला लेडीज. ओके. पण नियम लक्षात ठेवायचा आहे, वाय असेल आणि वायच्या आधी जर वावेल असेल तर वाय न काढता त्याला एस लावून प्लुरल करायचं आहे. एक्झाम्पल्स बघा. की, KEY, वाय आहे आणि ई आहे, वावेल असल्यामुळे आपण एस लावून त्याचं प्लुरल करतो वाय न काढता. ओके. नेक्स्ट मंकी, शब्द आपल्याकडे काय आहे? मंकी. इथं वाय आहे आणि वायच्या आधी स्वर आहे म्हणून आपण याला वाय असंच ठेवतो, वाय काढत नाही, येस करून प्लुरल करतो. बॉय, बॉईज, टॉय, टॉईज, डे, डेज, रे, रेज. या बॉय, इथे टॉय आहे, रे आहे आणि डेज आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू